इयत्ता 6वी मराठी 18 बहुमोल जीवन या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर, गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना ते दोष देत नाही. ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर, ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते. हा कडक उन्हाळा धरणीला भाजून काढतो. निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते. सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर, कधी ऊन पडते कधी सावली पडते. सुखदुःख तसेच असते. कधी सुखाचे ऊन मिळते तर कधी दुःखाचे सावट येते. आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर, आयुष्य बहुमोल आहे. माणसाला ते एकदाच लाभते, पुन्हा परत मिळत नाही, म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. दुसरा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर, 1. गळणारी फुले तरी न झडणारे झाड. 2. गुलाब व त्याचे काटे. 3. वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणी. 4. रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग. 5. अमावस्या व पौर्णिमा. 6. सुख दुःख आणि ऊन सावली. कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुख दुःख येते ते भोगावेच लागते. संकटाला सहज सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. न रडता हसत सुंदरपणे जगावे, असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर, गोष्ट घडली नाही तरी निराश न होता मी दुःख वाटून घेत नाही. मी सतत प्रयत्न करत राहतो. एक दिवस ती गोष्ट नक्की पूर्ण होईल अशी जिद्द मनात ठेवतो. ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर, ढग असूनही पाऊस न पडल्यास दुष्काळ पडेल असे वाटते. माणसांना व प्राण्यांना पाणी मिळणार नाही. पाणी जपून वापरले पाहिजे आणि पाण्याचे नियोजन केले पाहिजे. खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर, सावलीत येताच एकदम छान वाटते. गार वारा आल्याचा खूप आनंद मिळतो. शरीराचा सगळा थकवा दूर होतो आणि उत्साह येतो. प्रश्न चौथा, या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात? आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा. उत्तर, मला दररोज खूप वेळ खेळायला मिळावे असे वाटते. शाळेत मला नेहमी पहिले बक्षीस मिळावे असे वाटते. माझ्या सर्व मित्रांना आणि मला खूप मनासारखा खाऊ मिळावा. अभ्यास करताना मला सगळे लगेच समजावे आणि लवकर लक्षात राहावे. मला दरवर्षी वेगवेगळ्या सुंदर ठिकाणी फिरायला जाता यावे. खेळूया शब्दांशी मध्ये. या कवितेत सुख दुःख, ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी 5 शब्द लिहा. उत्तर, उंच सखल, लांब रुंद, नफा तोटा, खरेदी विक्री, लाभ हानी. समानार्थी शब्द लिहा. लतिका वेल. धरणी धरती. देह शरीर. नभ आकाश. खालील धातूंपासून धातुसाधिते तयार करा. मूळ धातू बोल. बोलची धातुसाधिते आपल्याला तयार करून दाखवली आहेत. दुसरा धातू आहे कर. करची धातुसाधिते करणे, करीत, करता, करणारा, करून, केला. धाव. धावची धातुसाधिते धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला.
पुढे आहे खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. अधोरेखित करा म्हणजे त्याखाली रेषा ओढा. पहिलं वाक्य आहे मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. या वाक्यात पाहणे आणि जाणे या 2 क्रिया आल्या आहेत आणि त्यापासून पाहायला गेली हे क्रियापद तयार झालं आहे. दुसरं वाक्य पालक मुलांसाठी सतत राबत असतात. राबत असतात हे या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे. 3 गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. आटपून घेतली हे या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे. 4 मला चित्र रेखाटायला आवडते. रेखाटायला आवडते हे या वाक्यातील संयुक्त क्रियापद आहे.